कुर्ला टिळक नगर, नेहरू नगर या सखल भागांमध्ये पावसाळ्यामध्ये हमखास पाणी साचण्याची समस्या पाहायला मिळते। मात्र यंदा ती समस्या गंभीर स्वरूपाची होणार नाही असा विश्वास आमदार मंगेश कुडाळकर यांनी व्यक्त केलाय। तसंच नाले सफाई, रस्त्याची डागडुजी ही कामं वेळेमध्ये पूर्ण झाल्याचा दावा करताना त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामाचा आढावा सुद्धा घेतलाय। कुर्ला कामगार येथील नंदिकेश्वर मंदिरा परिसरातल्या रस्त्याचं जे नवीन नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यावरून इथं काहीसा वाद सुरू आहे, परंतु हे काम जे आहे ते स्थानिकांच्या हिताचं। आपल्यासोबत सोसायटीचे काही रहिवासी आहेत आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर सुद्धा आज या कामाची पाहणी करण्यासाठी आलेत। पाहणी केल्यानंतर काय लक्षात आलं? नक्कीच आज या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली, सोबत कामगारांचे रहिवासी सुद्धा आहेत आणि जिथे जिथे आवश्यकता वाटेल तिथे त्या ठिकाणी योग्य काम करण्याच्या सूचनासुद्धा मी महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणानं पाणी तुंबणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे इथे त्रास होणार नाही इथल्या रहिवाशांना याची नक्कीच दक्षता घेण्याच्या सूचनासुद्धा महानगरपालिकेला केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं इथे रहिवाशांना कुठलाही त्रास नव्हता, कारण जी कामं आपण करतो रहिवाशांच्या हिताचीच आहेत आणि त्याच्यामुळे जे काही थोडंफार टेक्निकली गोष्टी असतील त्या त्यांना सांगितलेल्या आहेत, त्या दूर करून रहिवाशांच्या दृष्टिकोनातून चांगलं काम या ठिकाणी तुम्ही करा। आगामी मान्सूनच्या परिस्थितीवर लक्षात घेता आसपासच्या परिसरात सुद्धा कशा प्रकारची कामं सुरू, कारण की हा लो लाईंग एरिया बऱ्या प्रकारे इथं पाणी समस्या असते की पाणी तुंबतं बऱ्याच ठिकाणी। आज या ठिकाणी जे नाले आहेत, स्टॉर्म वॉटर नाले आणि त्याचप्रकारे विविध जे नाले आहेत छोटे छोटे गल्लीतले ते सुद्धा साफ करण्याची सूचना दिलेली। तर ऑलरेडी 80 ते 90% काम पूर्ण झालेलं आहे, पण उर्वरित जे काम असेल ते लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना एक चांगला दिलासा या ठिकाणी मिळावा अशी सुद्धा अपेक्षा करतो। आता ह्या 2-3 दिवसात जे थोडाफार जो काही पाऊस झालेला आहे त्याचीसुद्धा आम्ही पाहणी करतो की कुठे नाले चोकअप झालेले आहेत, कुठल्या रोडवर पाणी आलेलं आहे, तर तशा काही अजूनपर्यंत तसं आढळत नाही आहे। आत्तापर्यंत पाणी व्यवस्थित जातं आहे, पाण्याचा निचराही नीट होतो आहे, पण नक्कीच जे काही उद्या प्रश्न उद्भवतील त्या प्रश्नांना महापालिकेला सांगितलेलं आहे की कुठल्या परिस्थितीत आपण सगळ्यांनी मिळून त्यावर तोंड द्यायचं आहे आणि तोडगाही काढायचं आहे जेणेकरून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरणार नाही। इकडे पालघर जिल्ह्यामध्ये पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। धामणी, कवडास आणि वांद्री या तीनही धरणांमध्ये 17 जून 2024 पर्यंत एकूण 23% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये पाणी कपात होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।